श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, गणिताच्या पार्ट 1 मध्ये आपण जे काही IMP प्रश्न दिले होते ते सर्व आले होते विथ प्रूफ. मी तुम्हाला दाखवणार आहे विथ सेम डिजिट. त्या चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्ही आमचा जो पार्ट 2 चा जरी कोर्स बाय केला नसेल तर फटाफट बाय करा. या ठिकाणी तुम्हाला विथ सोल्युशन मी सगळ्यांची उत्तर आणि विथ PDF दाखवणार आहे की कुठले कुठले IMP प्रश्न दिले होते. तर पार्ट 2 चे देखील IMP प्रश्न लॉन्च झालेले आहेत. तो कोर्स फक्त 99 रुपयांमध्ये आहे. नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो, जसं पार्ट 1 मध्ये पछतावा झालेला आहे. याच्यात देखील IMP प्रश्न आहेत फक्त 99 रुपयांमध्ये. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्टली प्ले स्टोरला नाना फाउंडेशन सर्च करून तुम्ही तो कोर्स बाय करू शकता. पार्ट 2 अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला असतो, पण गणिताचा पेपर हा अवघड असल्यामुळे मुलांना त्याच्यात गोंधळून जातं. त्यामुळे हा कोर्स तुम्ही बाय करा. पूर्ण 100% तुमचा विश्वास होईल. आता तुम्ही प्रश्नपत्रिकेतली मी तुम्हाला विथ प्रूफ IMP PDF मी पोस्ट केलेले. आता ज्यांनी कोर्स घेतलेला त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत पडतील. बघा, हे मी मोस्ट 100% येणारे प्रश्न म्हणून ही PDF बनवलेली होती. तर आलेख आलेला आहे, ग्रामर सुरू आलेला आहे, त्यानंतर सूत्र पद्धत आलेली आहे, त्यानंतर विवेचक तुम्हाला माहिती आहे, अवयव पद्धत फॅक्टरायझेशन मेथड पण आलेला आहे, TNSNचं गणित आलेलं आहे, त्यानंतर 1 फासा 2 फासे याच्याचं पण गणित आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर कार्ड्स 52 पत्त्यांचा आलता, अंकांची पुनरावृत्ती आलता. त्यानंतर याच्यामध्ये गृहीत मध्य पद्धत, बहुलक म्हणजे मोड आलेला होता, मीडियन पण आले होता, बहुभुज पण आलता, आयतालेख, पॉलिगॉन आलता. हा पूर्ण प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर शाब्दिक गणितांमध्ये मी जे इम्पॉर्टंट दिले होते त्याच्यामधला बघा, हा जो तुम्हाला एक हिस्टोग्राम म्हणजे आयतालेखचा जो प्रश्न आलता शाब्दिक गणिताचा, तो पहिल्या धड्यातला जो एक्सरसाइज आहे 1.5 त्याच्यामधला दुसरा प्रश्न होता, तो पण आलेला होता. आणि ऑल ऍक्टिव्हिटी जवळपास सर्व प्रश्न याच्यातले आले होते. कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि आलेखचा प्रश्न मी लाईव्ह घेऊन पण सांगितलेले होते, येणारे आलेखचा प्रश्न तुम्ही तो. आता तुम्हाला आणखी दुसरे मी प्रश्न दाखवणार आहे विथ प्रूफ. तर तुम्ही पार्ट 2 चा कोर्स बाय केला नसेल तर फटाफट बाय करा. आता ज्या मुलांनी कोर्स घेतलेला आहे त्यांचे मला बरेच फोन येत आहेत, अभिप्राय येत आहेत, तर तुम्ही देखील हा कोर्स बाय करू शकता. त्यानंतर याच्यात मी 1-1 2 मार्कांचे असे प्रश्न पण दिले होते, भरपूर जे की आले होते. जसं बघा, हा एक डेमो, GSTN मध्ये किती अक्षर असतात, सेम टू सेम हा प्रश्न आला होता. TN चा प्रश्न आला होता. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोबॅबिलिटी मध्ये पण आले होते प्रश्न. हे बघा, 2 नाण्यांचा प्रश्न आला होता, तुम्ही बघितला असेल. त्यानंतर इथे तुम्हाला हा प्रश्न आला होता बघा, x - y काढा. फक्त इथे अंक जे आहेत ते थोडेसे बदलले होते, बरोबर. त्यानंतर GSTचा आलता एक प्रश्न तुम्हाला. त्यानंतर बरेच क्रॅमर्स रूलचा पण प्रश्न आलता. हे बघा, इथे मी दिलेले आहेत क्रॅमर्स रूल, तो पण आला होता. त्यानंतर तुम्हाला इथे अल्फा आणि बीटा बघा, हा प्रश्न पण आला होता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी. तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही बघू शकता. ज्यांनी आता ही प्रश्नपत्रिका घेतलेली होती आणि PDF घेतली होती त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यांचे सर्वांचे मला फोन येत आहेत, अभिप्राय येत आहेत. तुम्ही देखील हा कोर्स लवकरात लवकर परचेस करा. पार्ट 2 चा नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो, तर फटाफट परचेस करा. आणि आजचे जे आपण उत्तर आहेत ते बघूयात. जर पहिल्याचं उत्तर बघा, हे अशा प्रकारे सोडवायचं होतं तुम्हाला. ही फक्त तुम्हाला जी किंमत आहे, हे सर्व जे दिलेले आहेत, याच्यामध्ये एक व्हिडिओ देखील मी पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये हे टिक मार्क केलेले होते तो व्हिडिओ देखील त्या कोर्समध्ये होता आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न दिलेले होते. तुम्ही ज्यांनी कोर्स गेलाय, परचेस केला, त्यांना देखील विचारू शकता. विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय. आई तुळजा भवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. चॅनलला बघून, व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरात चांगले मार्क मिळवावेत, तो चांगल्या मार्काने पास व्हावा. पहिल्याचं उत्तर जे होतं ते होतं के, हा 1 येणार होता पहिला. हे अशा प्रकारे सोडवायचं होतं तुम्हाला. त्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यामध्ये एक ग्राफचा प्रश्न बघा, हा हे दिलेलं होतं तुम्हाला सेम PDF मध्ये पण दिला होता मी प्रश्न, की अशा प्रकारे गणित येणार आहे. त्याचं जे उत्तर आहे x2 आहे. हे विथ सोल्युशन मी सोडवलेलं आहे. इथं 16-17 वर्षाचा अनुभव आहे. मॅथ्स मध्ये 100% आपले प्रश्न आलेले आहेत विथ प्रूफ. जो टाकीचा नळाचा प्रश्न आहे तो पण मी IMP मध्ये दिला होता. त्याच्यामुळे तुम्ही फटाफट ते IMP PDF बाय करा पार्ट 2 ची, नंतर आणखीन उशीर होऊ शकतो. ते बघा, इथे बघा ग्राफचा प्रश्न बघा, इथे एक्स व्हॅल्यू काढायची होती, वायची व्हॅल्यू काढायची होती, एक्स पुट थोडे अंक चेंज आहेत पण फॉर्मॅट तोच आहे. असे बरेच प्रश्न आपले पडले होते आज. त्यामुळे तुम्ही फटाफट तो कोर्स देखील बाय करा. त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता त्याचा होता 828. इथे विथ सोल्युशन मी प्रोव्हाइड केलेलं आहे. GSTN मध्ये 15 अक्षर असतात. त्या बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओ लाईक करतायत. त्यानंतर हा एक प्रश्न दिला होता, याचं जे उत्तर आहे x - y = -10, कारण मायनस करायचे होते आपल्याला. त्यानंतर पुढे TN चे पुढचे पद करा, तर T1 हा 1 येईल. पहिले पद करायचं इथे T1. त्यानंतर याचं अंकाची पुनरावृत्ती, त्याच्यामध्ये असं लिहायचं होतं तुम्हाला
23, 25, 32, 35, 52, 53 नंबर ऑफ एज 6 येणार होता. नंतर याच्या व्हॅल्यू तुम्हाला इथं पुटअप करायच्या होत्या आणि के इज इक्वल टू -6 येणार होता. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे अल्फा आणि बीटाचे बघा हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं दिलं होतं मी. हे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दाखवतो. हे आधीच मी पीडीएफ पोस्ट केलेले होते. इथे बघा अल्फा आणि बीटा मधले दिलेले गणित. तर तुम्ही हे कोर्स फटाफट तुम्ही बाय करा, नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. पार्ट 2 चा जर अवघड असतो पार्ट 1 पेक्षा, पण पीडीएफ घेतल्यानंतर तुम्हाला नक्की तो सोपा जाईल. तर अशा प्रकारे पुटअप करायचे होते आणि x² - 7x + 10 हा फायनल उत्तर होता. 2 नाण्यांचा प्रश्न मी दिला होता एमपी मध्ये, तो देखील पडला होता. त्याच्यामध्ये असं तुम्हाला फायनली लिहायचं होतं टीटी आणि एच मग नंतर टीटी इथे. त्यानंतर हा देखील बघा आयएमपी मध्ये आला होता प्रश्न आपला आणि याच्यामध्ये पहिलं इक्वेशन येईल इथं दिलेलं आहे, कारण आयताच्या समोरासमोर बाजू समान असतात. मग पहिलं इक्वेशन अशा प्रकारे बनेल -x + y = -4 आणि दुसरं x - 2y = -4 एवढंच बनवायचं होतं, पुढे सोडवायचं नव्हतं. त्यानंतर पुढे इथे तुम्हाला अवयव पद्धतीने याचं सोडवायचं होतं. हे बघा इथे मी सोडून दाखवलेलं आहे. याचं फॅक्टरेशन मेथड -5 आणि 4 उत्तर येईल. त्यानंतर हे 19वे पद काढा. हे पूर्ण आयएमपी प्रश्न व्हिडिओमध्ये मी पोस्ट केलेले होते, पीडीएफ मध्ये कोर्समध्ये पोस्ट केले होते, तेच आले होते. याच्यामध्ये तुम्हाला टीएनचं फॉर्म्युला टाकून T19 हे 115 हे एवढं उत्तर येईल याचं. त्यानंतर याचं 52 पत्त्यांचा नंबर ऑफ 12 चित्रयुक्त म्हणजे फेस कार्ड 12 असतील. मग याला डिवाइड करायचं 3/13 ह्याचं फायनल उत्तर आहे. हा पण दिला होता आयएमपी प्रश्न. त्यानंतर पुढे हा बहुभुजचा जो प्रश्न आहे बहुलकचा हा पण दिला होता. टिक केलेले सर्व प्रश्न आलेले होते, 100% आले होते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तुम्ही देखील पार्ट 2 चा कोर्स नक्की बाय करा. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला याच्यात फिलिंग द ब्लँक्स मध्ये लिहायचं होतं आणि फायनल उत्तर हे 4.55 येणार होतं. त्यानंतर पुढे इथे बघा सूत्राचा उपयोग करून उत्तर सोडवायचं होतं, सूत्र पद्धत वापरायची होती आणि याचं फायनलचे उत्तर आहे हा 121 येईल. 121 12 बाहेर येईल, 11 होईल. त्यानंतर याच्यात 11 1 + 11 6 म्हणजे 12/6 म्हणजे 6 × 2 = 12 आणि इथे -10/6 म्हणजे -5/3 हे त्याचे फायनल आन्सर आहेत. त्यानंतर ह्याच्यात क्रॅमर्स रूल पण आला होता. मी आयएमपी प्रश्न दिले होते बघा, तुम्ही पीडीएफ मध्ये दिले होते क्रॅमर्स रूलचे. तर याच्यात D25 येईल, dy -25 dx 50 मग x = 2 येईल आणि y = -1 हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर याच्यात 1 फासा आणि 2 फासे 1 नाणे हा पण आयएमपी प्रश्न दिला होता. याच्यात सॅम्पल पेस H1 H2 असे H6 पर्यंत आणि T1 T2 असे TX6 पर्यंत येईल. नंबर ऑफ एस 12 येईल टोटल. मग छापा आणि मूळ साठी हे सॅम्पल स्पेल येईल त्यांची आणि त्याची प्रोबॅबिलिटी 1/4 येईल. आणि दुसऱ्यासाठी काटा आणि विषम म्हणजे त्याचं हे सॅम्पल स्पेस आणि त्याचं पण देखील उत्तर हे 1 त्याचे पण टोटल 3च असतात म्हणजे 3/12 त्याचं पण 1/4 हे फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढे हा प्रश्न बघा हॉट्स मध्ये मी दिला होता, आयएमपी मोस्ट आयएमपी मध्ये दिला होता. हा पण पडला आपला 100% यश हा पण पडला. मग तुम्ही पार्ट 2 चं पीडीएफ जर बाय केलं नाही तर तुम्हाला भरपूर लॉस होऊ शकतो, कारण 100% प्रश्न आपले आले होते. हा एवढा मोठा आपलं उपलब्ध आहे, स्वामींच्या कृपेने सगळे प्रश्न आले होते. तुम्ही ज्यांनी कोर्स घेतले त्याला देखील विचारू शकता आणि या पीडीएफ आता देखील तुम्ही कोर्स परचेस करून बघू शकता. एकदम लाईव्ह प्रूफली तुम्हाला सांगतोय. तसं पार्ट 2 च्या देखील आयएमपी पोस्ट परचेस करा, तुम्हाला नंतर पछतावा होऊ शकतो. फक्त ₹99 विचार करू नका. तर परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.